ग्रीनलँड 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 डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँड हस्तगतच करायचा आहे, मग ते खरेदीद्वारे असो अथवा सैन्यबळाद्वारे. आणि म्हणूनच त्यांनी टॅरिफची घंटा आता पुन्हा वाजवायला सुरू केली आहे, पण यावेळेस आपल्याच नॅटोमधल्या युरोपियन देशाविरुद्ध. तर मित्रांनो, बातमी काय आहे? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की त्यांच्या ग्रीनलँड खरेदी अथवा अधिग्रहण या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर युरोपियन देशांवर आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावून दबाव टाकला जाईल. आता तुम्ही विचाराल, ग्रीनलँडला इतकं महत्त्व का आलंय? तर ग्रीनलँड हा आर्क्टिक प्रदेशातला स्ट्रॅटेजिक पॉइंट आहे. इथे नवीन समुद्री मार्ग, ऊर्जा संसाधने आणि भूराजकीय वर्चस्व यांसाठी स्पर्धा प्रचंड वाढतीये. इथे चिंतेचा विषय हा आहे मित्रांनो की अमेरिका आता टॅरिफचा वापर व्यापार नियमन म्हणून नाही तर दबाव नीती म्हणून करतंय. म्हणजेच अमेरिका टॅरिफ वाढवण्याची धमकी देऊन दुसऱ्या देशांना राजकीय निर्णय बदलायला भाग पाडत आहे. हे सरळ सरळ टॅरिफचं शस्त्रीकरण आहे. यावर युरोपियन संघाने स्पष्ट इशारा दिला आहे. डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल अशी कोणतीही कृती स्वीकारली जाणार नाही. युरोपियन युनियनने एक प्रकारे सांगितले की आम्ही एकत्र आहोत आणि दबावाला झुकणार नाही. याचा परिणाम काय होऊ शकतो? पहिला परिणाम, युरोपियन युनियन आणि अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. दुसरा परिणाम, नाटोची एकजूट कमकुवत होऊ शकते, कारण मित्र देशांवरच जर दबाव टाकला तर परस्पर विश्वास साहजिकच ढासळतो. तिसरा परिणाम, जागतिक स्तरावर ट्रेड वॉरची शक्यता वाढते आणि त्याचा फटका पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन, गुंतवणूक आणि बाजारपेठांवरही बसू शकतो. थोडक्यात निष्कर्ष असा, आजच्या जगात टॅरिफ हे केवळ व्यापाराचं साधन राहिलेलं नाही तर ते आता भूराजकीय दबावाचं प्रभावी हत्यार बनत चाललं आहे. मित्रांनो, तुमच्या मते अशा प्रकारची आर्थिक दबावनीती म्हणजेच इकॉनॉमिक कोएर्शन योग्य आहे का? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा.